नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलंच आहे की इंटरनॅशनल मदर्स डे वरती एका एपिसोडमध्ये बोलून होत नाही. त्याच्यावरती बरेच एपिसोड आपण करू शकतो. आज इंटरनॅशनल मदर्स डे आहे. त्याबद्दल मी तुम्हाला बोलते आहे. मनात विचार आला की एक दिवस मदर्स डे पाळून मातृऋण आपण फेडू शकतो का? किती मोठं मातृऋण आहे. मातृऋण आईमुळेच आपण या जगात आलेलो आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना त्याचं महत्व माहिती आहे. आणि बाळ उपाशी असलं तर रात्री कितीही वाजता आला तरी आई त्याला गरम पोळी करून देते आणि मग तो चुपचाप गरम पोळी कशाशी पण खाऊ शकतो. त्याला ऑप्शन नसतो. गरम पोळीचा सुगंध आला की त्याची भूक चाळवते आणि तो आवडीने खातो. असं आईचं प्रेम असतं निर्व्याज. आईला काहीही नको असतं की मला इतक्या रुपयाची साडी दे किंवा काही दे, काही नाही. तिचा प्रश्न फक्त हाच असतो, बाळा जेवलास का? आणि तुला एक दोन घास त्याने जास्त खाल्ले तर तिला आनंद होतो. आणि आईचं महत्व तर आपल्याला माहितीच आहे की किती आहे. आईच्या निर्व्याज प्रेमामुळे तळमळीमुळेच आपला संसार सगळा किंवा आपलं घर चालत असतं. तिला कितीही कष्ट होऊ द्या ती तिच्या चेहऱ्यावर जाणवून देत नाही. आणि जर मुलं बाहेर शिकायला असले तर ती अगदी किती हे करून प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ करत राहते. रात्रंदिवस जागून जागून याला हे आवडतं, याला ते आवडतं आणि सगळं घरी करायचा तिचा प्रयत्न असतो. यालाच आई म्हणतात हो. आणि मग आईचं महत्व जाणूनच कितीतरी लोकांनी आपलं नाव आईच्या नावाने ठेवलेलं आहे. श्यामची आई ही अजरामर कलाकृती तर सगळ्यांना माहितीच आहे. किती आपलं मूल किती चांगलं घडावं आणि आपल्या मुलाला कोणीही नावं ठेवू नये म्हणून श्यामच्या आईची किती धडपड चालू होती आणि अगदी विपरीत परिस्थितीत. आणि ते सगळे उत्तम व्हॅल्यूज होते. ते व्हॅल्यूज आज सुद्धा आपल्याला कामा येतात. तसं वागलं तर आपल्या मुलांना कोणीही नावं ठेवू शकत नाही आणि कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये आपलं मूल मागे पडू शकत नाही. हे श्यामच्या आईकडनं शिकायला पाहिजे. किती जुनी गोष्ट होती ती, पण तिने कसं शिकवलं आपल्या श्यामला. शिवाजी महाराजांचं तर उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे. जिजाऊनेच त्यांना घडवलेलं आहे. सगळ्यांच्या घडवण्यामध्ये आईचाच हात असतो, कारण आईचं लक्ष 24 तास आपल्या मुलावर असतं. म्हटलं तर ना घार उडते आकाशी, पण तिचे सगळे लक्ष पिल्लापाशी. म्हणजे ती कुठेही गेली, घार असली तरी पण ती आईच आहे. त्यामुळे आईचं महत्व एक दिवस पाळून होत नाही. तो भाग वेगळाच आहे. मी तुम्हाला तो नंतर सांगेन की इंटरनॅशनल डे का पाळायला लागले. पण आपल्याला तर सकाळपासून उठल्यापासून आईची आठवण येते. चाकूनी काही कापलं, आई गं. पायाला ठेच लागली, आई गं. प्रत्येक गोष्टीत आपण आई गं, आई गं करत राहतो. तर मग अजून काय बोलू सांगा मी तुम्हाला. प्रत्येक वेळेस आपण आईचं कितीही महत्वाचं सांगितलं तरी ते सुद्धा चांगलंच वाटतं. आणि कमीच आहे कितीही बोला आईबद्दल तुम्ही, कारण आईचं महत्व इतकं आहे की आपण त्याला कमी लेखूच शकत नाही. मंडळी, कसं वाटलं? इतकं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.